हाय फ्रेंड्स, नमस्कार. पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्वेता आशिष बाबर. आजचा व्लॉग आहे महाशिवरात्रीचा. व्लॉग थोडा लेट पोस्ट होतोय किंवा अपलोड होतोय. थोडे काहीतरी इश्यूज होते त्यामुळे, आणि तब्येत पण सध्या खूप डाऊन आहे म्हणून लेट पोस्ट करेल. पण चला बघू कसा कसा होतोय, काय काय. तर मी वंशूला घेऊन गेली होती महादेवाच्या मंदिरात, महाशिवरात्र होती म्हणून. तरी 3, 4, 5 वाजता निघालो होतो. घरी यायला आम्हाला 7:30-8 वाजले होते. थोडंसं इथं पुण्यामध्ये ढायरी गाव आहे, तिथं महादेवाचं खूप छान आणि प्रसिद्ध मंदिर आहे, धारेश्वर म्हणून. कोण कोण धायरेश्वर म्हणतं, पण ते धायरेश्वर नसून धारेश्वर असं महादेवाचं मंदिर आहे. सो तिथं गर्दी अशी भयान गर्दी होती ना, की शपथ कधी तिथं, म्हणजे एवढ्या लांब गेलो आम्ही, पण मेन महादेवाच्या पिंडाचं तर काय आम्हाला दर्शन झालं नाही, किंवा आम्ही आतमध्ये गाभाऱ्यात जाऊ शकलो नाही. एवढी डेंजर भयानक गर्दी होती. लाईन तर इथून तिथून लांब लचक लाईन होती. मग आतमध्ये तर गेलो नाही आम्ही, बाहेरूनच स्क्रीन पण दाखवत होते ते, त्यामुळे त्या स्क्रीनवरूनच आम्ही दर्शन घेतलं. का तर खूप म्हणजे आमच्या दोघींचे लहान लहान बाळ होते. माझ्यासोबत वंशू होती, आरती भाभीसोबत त्यांचं छोटंसं बाळ होतं शिव. तर मग एवढ्या लहान लेकरांना घेऊन एवढ्या गर्दीत जाणार तरी कसं, म्हणून म्हटलं गर्दीत तर नको जायला, त्यापेक्षा मग आपण बाहेरूनच दर्शन घेऊ. त्यामुळे बाहेरून दर्शन घेतलं. आणि गर्दी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल किती भयान गर्दी आहे. बाहेरून दर्शन घेतलं. इथं आमची दिदी जय जय करती मस्तपैकी. त्यानंतर तिथं थोडेफार फोटोज वगैरे घेतले. जेवढं शूट घेता आलं तेवढं शूट घ्यायचा नक्की प्रयत्न केला आहे. का तर विषय असा होता की कॅमेरा पकडायला कोण नव्हतं. माझ्या हातात एका हातात वंशू होते आणि एका हातात कॅमेरा होता, त्यामुळे जसं जमलं तसं मी शूट घेतले. आणि आरती भाभीकडं शिव होता, त्यामुळं, आणि शिवला मी तरी एक हात यूज करू शकत होती, पण शिव खूपच लहान आहे, 5-6 महिन्याचाच आहे, त्यामुळं शिवला जास्त करून दोन्ही हाताने मॅनेज करावं लागायचं. त्यामुळे मग आरती भाभीला तर मी सांगितलंच नव्हतं कॅमेरा पकडायला. मला जेवढं शूट घेता आलं तेवढं घेतलं. मस्तपैकी आम्ही दर्शन तर घेतलं. थोडं खाली आलो. खाली एक छानशी दुकानं लागली होती खेळण्यांची म्हणा, किंवा वेगवेगळी एक यात्राच भरली होती थोडक्यात तिथं महाशिवरात्रीनिमित्त. मग त्या यात्रेत पण आम्ही थोडंफार एन्जॉय केलं. कोणत्या खेळण्यात वगैरे तर नाही बसलो, पण वंशूसाठी थोडंफार खेळणी वगैरे घेतली की ती तुम्ही पुढं पुढं जाऊन बघालच. आणि नंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन थोडं तिथं बसून, थोडं तिथं काय काय आहे विकायला, काय काय नाही ते सगळं बघितलं. थोडीफार शॉपिंगसुद्धा केली. थोडी वंशूसाठी झाली, थोडी माझ्यासाठी झाली. मस्तपैकी तिथं फिरलो आम्ही 7-7:30पर्यंत. त्यानंतर 8 वाजेपर्यंत रिटर्न घरी आलो होतो. तर तुम्ही स्क्रीनवर बघतच असाल महादेवाची पिंड, किंवा तिथं मंदिर खूप छान होतं आणि खूप छान डेकोरेशन सगळीकडे केलं होतं त्यांनी. पण गर्दीमुळे आम्हाला जास्त काही तिथं फिरता आलं नाही, किंवा आम्हाला काय जास्त तिथं आतमध्ये पिंडापाशी जाऊन आम्हाला दर्शन घेता आलं नाही. हे तर आमचं तेच चाललं होतं की खूप गर्दी वगैरे वगैरे, त्यामुळं मग आतमध्ये तर जायची रिक्स आम्ही लहान लेकरांना घेऊन घेतलीच नाही. मग दर्शन वगैरे घेतलं, फोटो काढले. त्यानंतर तिथून निघालो, खाली आलो, त्या यात्रेत थोडं फिरलो. वंशूला छान 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 खेळणी वगैरे घेतली. पण एवढे एन्जॉय केला, जेवढे हाल झाले किंवा जेवढी गर्दी होती तेवढा एन्जॉयसुद्धा आम्ही चौघांनी केला. शिवनी केला, मी केला, आरती भाभीने केला, वंशूने केला. आम्ही चौघांनी छानसा एन्जॉय केला. त्यानंतर रात्री आम्ही घरी आलो. मी फ्रेश वगैरे झाली होती. त्यानंतर हे सगळं सामान काढून तिथं ठेवलं होतं. वंशू थोडी खूपच हट्टी झाली होती घरी आल्यानंतर. मग तिला घेऊन बसली होती थोडीशी, आणि म्हटलं की आता काय काय घेऊन आलो आहे, काय काय नाही ते दाखवावं. त्यानंतर मग मी फ्रेश झाली. वंशूला खूप उशिरा मी फ्रेश केलं, पण मी सगळ्यात पहिलं फ्रेश झाली, कारण मला खूप दमल्यासारखं झालं. पसारा तुम्ही बघतच असाल, निम्म्याच्या वरती तर त्या पर्समध्ये होतं. तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये की किती काय काय आम्ही शॉपिंग करून आलो होतो. माझ्यासाठी चप्पल, वंशूसाठी चप्पल. पसारा तर मी तसाच फेकला होता, फक्त पर्समधून काढून खाली ठेवलं होतं की काय काय आणले ते दाखवू म्हणून. आणि प्लीज मला या व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगाल का, की नक्कीच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत का? का तर मी व्हिडिओ तर बनवते जसं होईल तसं, पण मला हे कळत नाही आहे की माझे व्हिडिओ माझ्या सबस्क्रायबरला आवडत आहेत का नाही आवडत आहेत. तर मग प्लीज मला तेवढं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत, किंवा अजून काय बघायला आवडेल माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला.
आणि प्लीज यार सबस्क्रायबर वाढवा, का तर किती दिवस झाले मी मेहनत करते पण माझे सबस्क्रायबर पण वाढत नाही आहे आणि कोण मला एवढा हवा तसा सपोर्ट पण करत नाही आहे. लोकांना आजकाल असं झालं आहे ना की वाईट गोष्टी पटकन आवडतात पण फॅमिलीच्या गोष्टी किंवा लहान बाळाच्या गोष्टी आवडतच नाही. मी स्वतः अनुभव घेते, मी किती 1.5-2 वर्ष झाले मी यूट्यूबवर प्रयत्न करते पण तुम्हा लोकांना माझे व्हिडिओ आवडतच नाही आहेत. आणि जे माझ्या मागून आले ज्यांचं काय पण फालतूचं असतं ती ती लोक तुम्ही डोक्यावर घेऊन नाचतायत, असं करू नका ना यार. आम्ही पण चांगली मेहनत घेतो ना आणि खूप अपेक्षा नाही आहे माझी, थोडीशीच अपेक्षा आहे पण तुम्ही सपोर्ट तर करा. तुम्ही सपोर्ट केला तर मलाही अजून छान काही ना काही तुमच्यासाठी नवीन घेऊन यायला खूप आवडेल. पण तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि परत एकदा सांगते, माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत की नाही आवडत आहे हेही कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये अजून काय बघायला तुम्हाला आवडेल